विघ्नेश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्हिताय सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची जय देव जय देव जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती। मंडळी आज आपण आलेलो आहोत मुंबईतील अभ्युदय नगरमध्ये आणि तुम्ही बघताय की तिथल्या अभ्युदय नगरच्या राजाचं आपण दर्शन घेतलेलं आहे। माझ्या मागे खूप सुंदर अशी बाप्पाची मूर्ती आहे आणि तितकंच सुंदर आणि मनमोहक असं हे मंडप आहे, डेकोरेशन आहे। आणि या बाप्पाची खासियत अशी आहे किंवा या बाप्पाबद्दल विशेष सांगायचं तर ह्या मंडळाचं हे 69वं वर्ष आहे आणि दुसरी खासियत म्हणजे मुंबईचा रथाधीश म्हणून हा बाप्पा अत्यंत प्रसिद्ध आहे। आणि या मंडळाबद्दल सांगायचं झालं तर या मंडळाने भक्तांना एक आव्हान केलेलं आहे, बाप्पाचं दर्शन घेण्याकरता जेव्हा तुम्ही येता तेव्हा शाल किंवा श्रीफळ घेऊन येऊ नका, तर शालेय उपयोगी वस्तू ज्या असतील तुमच्याकडे त्या तुम्ही दान करा, जेणेकरून त्या गरीब मुलांपर्यंत पोहोचतील, त्यांना त्याचा वापर करता येईल। त्यामुळे याची सुंदर संकल्पना ते राबवत आहेत। त्यामुळे माझ्याकडून अभ्युदय नगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला गणेशोत्सवाच्या खूप खूप अगदी मनापासून शुभेच्छा। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। ताई तुझं नाव सांग बरं। क्षमा मनोहर हिरे। जेव्हा तुम्ही आता घरी लहान असताना राहत होता तेव्हा घरी गणपती येत होता? नाही, गावाला गावाला। पण काय अशा बालपणातल्या आठवणी आहेत गणेशोत्सवात? बालपणात गणेशोत्सव म्हणजे मी लहानपणापासूनच इथे येते, म्हणजे कार्यरत आहे या इथे, त्या आत्यापर्यंत मी इथे गणपती उत्सवात कार्यरत आहे। एक खेळ आपण तुमच्या बरोबर खेळणार आहोत। मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर द्यायचंय। बरोबर दिलं तर तुम्हाला लगेच आमच्याकडनं 16 सख्यांच्याकडून तुम्हाला एक प्रसाद मिळणार आहे। गणपती बाप्पाची 5 नावं सांगा। हेरंब, हा, अथर्व, हा, त्यानंतर सोपी आहे सिद्धिविनायक, हा बरोबर, येते हा, अजून 2 राहिले, हा, वरद विनायक, व्हेरी गुड, बल्लाळेश्वर। क्या बात आहे, खूप खूप अभिनंदन ताई, खूप खूप अभिनंदन। आणि 16 सख्यांच्याकडून तुम्हाला हा प्रसाद आम्ही देत आहोत। थँक्यू। गणपती बाप्पा मंगलमूर्ती। मंडळी आपण आलेलो आहोत पुण्यातील मावळ येथे आणि तिथल्या या सगळ्या ताई इथे आलेल्या आहेत। मंडळी कसं असतं, माहेर सोडून सासरी गेलेल्या ताईला ओढ असते ती आपल्या भावाची, की कधी एकदा आपला भाऊ आपल्या सासरी येतोय आणि सणासुदीला माहेरी घेऊन जातोय, आणि म्हणूनच ती आपल्या लाडक्या भावाची अत्यंत आतुरतेने वाट पाहत असते। आणि म्हणूनच हा बंधुराया आज इथे आलेला आहे माझ्या या सगळ्या ताईंना त्यांच्या माहेरपणात घेऊन जाण्यासाठी। तेव्हा सुरू करूया हा धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रम, ज्याचं नाव आहे माहेरवाशिनींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉल। नेहमीप्रमाणे एक कथा मी तुम्हाला सांगणार आणि ती कथा अशी आहे की मला सांगा गणपती बाप्पाला सिंदूर का प्रिय आहे, त्याची कथा आहे। ती कथा अशी आहे, अर्थात गणपती बाप्पाच्या जन्माची कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे। तर हत्तीचं मुख गणपती बाप्पाच्या शरीरावर बसवल्यानंतर माता पार्वतीने महादेवांना विचारलं की मानवाचं शरीर आणि हत्तीचं मुख असलेल्या माझ्या लेकराला कोण स्वीकारेल। तेव्हा महादेवाने गणपतीला सिंदूर लावला आणि सांगितलं की आपल्या गणपती बाप्पाला अग्रपूजेचा मान दिला जाईल। आणि म्हणूनच जेव्हा आपण एखादं मंगल कार्य करतो, जेव्हा एखादं आपण चांगलं कार्य करत असतो, तेव्हा त्याआधी आपण गणपती बाप्पाची आराधना करत असतो, गणपती बाप्पाची पूजा करत असतो। ताईनो, चला तर आपण खेळायला सुरुवात करणार आहोत, पण आपण हे खेळ या हॉलमध्येच घेणार आहोत इथे। पण जम्पची अजिबात तुम्ही चिंता करू नका, कारण 99% प्रोटेक्शन देणाऱ्या डेटॉलने आपण हा हॉल स्वच्छ केलेला आहे, जे देणार आहे आपल्याला 12 तासांची प्रोटेक्टिव्ह शील्ड। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात जम्पची चिंता करू नका, बिनधास्त खेळा, मन मोकळेपणाने खेळा। आणि आता आपण सुरू करणार आहोत या सगळ्या ताईंसोबत आपल्या खेळाला, आणि आपल्या खेळाचं नाव आहे, आता हा खेळ असा आहे की संगीत खुर्ची आपण लहानपणापासून खेळत आलेलोच आहोत, बरोबर, पण ही संगीत खुर्ची जरा वेगळी आहे, कारण संगीत सुरू झाल्यानंतर सगळ्या ताईंनी कंपल्सरी नाचत नाचत फिरायचे। बरं, संगीत सुरू झाल्यानंतर आपल्या सोयीनुसार खुर्ची फिरवून बसायचं नाही, खुर्चीसाठी नळावरची भांडणं होतात, ती करायची त्याचीच तर मजा आहे ना। हा, आपल्याला काहीतरी मसाला पाहिजे की ताई कसली हसते।
चला तर तुम्ही तयार आहेत ना सगळे? नक्की. चला तर मग खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. आणि त्यासाठी म्युझिक प्लीज. क्या बात है, व्हेरी गुड. ओहो ये बात. क्या बात है. ओहो व्हेरी गुड. शबाश. हा नाचायचंय, कंपल्सरी नाचायचंय. आता महाराष्ट्र बघणार आहे. हा लवकर लवकर आता पासून घ्या लवकर. एक मिनिट. हा 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 थांबा थांबा. एक मिनिट थांबा. नळावरची भांडणं सुरू झालेली आहेत. मला सोडवावी लागणार. कशी होती आमची खुर्ची? बरं तुम्हाला असं वाटतं ही खुर्ची तुमची आहे? हा तुम्हाला असं वाटतं ही खुर्ची तुमची आहे? मग कोणाची? हा नाही म्हणते तरी पण खुर्ची काय सोडवत नाहीये. बघा खुर्च्यांसाठी भांडणं फक्त राजकारणात नाही होत. बघा इथं पण काय होते. हा ही खुर्ची आहे ह्या ताईंची. तुला बसायला देशील का तू आता? ताई बैस बरं. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आताच्या आपल्या या राऊंड मधून 10 ताई आहेत. त्या जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. 10 ताई बाद होणार आहेत. कोण आहेत त्या 10 ताई ते आपण बघूया. पण त्यासाठी ताई आहेत 20. ताई आहे 20. 20 20. ताई आहे 20. 20 20. 20 नाही 20. बर ठीक आहे. ताई आहे 20. 20 तर 20 बाई. 20 तर 20. हा ताई आहेत 20. हा आणि खुर्च्या आहेत 10. खुर्च्या आहेत. हा आता काय करायचं पहा. काय करायचं पहा. पण त्यासाठी का प्लीज हे काय केलं तू? हरकत नाही. एकदा जोरदार टाळ्या ताईंसाठी होऊन जाऊ द्या. म्युझिक प्लीज. शबाश शबाश शबाश. मस्त. अगं बाई. हा नाचायचंय नाचायचंय. हा ओहो या बात. नाचायचंय नाचायचंय. चालायचं नाही. नाचायचंय नाचायचंय. हा व्हेरी गुड. मस्त. हो हो कधी नाचणार आहे? लोक 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 लवकर लवकर. काय झालं ताई? ताई काहीच नाही झालं. तुम्हीच फसवलं मला.
फसवायच्या भानगडीत लावलं. मी काय फसवलं तुला? मी काय केलं? तुम्ही मला पळायला लावलं, खुर्ची घालवली माझी. ती गेलेलीच होती आधी. नाही 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 ती आधीच ती गेलेलीच होती ती आधी. नाही कशी जाईल आधी? एवढी पळत वाटत की तुम्ही पळावलं मला चुकीचं जरा. एकदा जोरदार आहे ह्या ताईंसाठी झाल्या पाहिजे. ज्या ताई बसलेल्या आहेत त्या 10 ताई गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन. संगीत, अभिनय, नृत्य, खुर्ची या खेळातून 10 ताई आल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे संगीत सुरू होणार आहे. त्या संगीतावरती तुम्ही सगळ्या ताईंनी छान नृत्य सादर करायचे जागेवरती. आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचे. म्हणजे तुम्ही समजा असे नाचत असाल आणि मी म्हणालो स्टॅच्यू, हा तर असंच उभं राहायचं. हा, जी ताई हसेल, जी ताई हलेल, जी ताई पापड्या मिचकवेल, हा ती ताई बाद होणार आहे. अशा 5 ताई बाद होणार आहेत आणि 5 ताई जाणार आहेत आपल्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. म्युझिक प्लीज. इकडचं भांड इथे ठेवलं, इकडचं भांड तिथे ठेवलं. क्या बात आहे. ओहो, अशा गोडी गोजिरीला साजीरा पाहिजे, अशा गोडी गोजिरीला साजीरा पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. क्या बात आहे. केअरिंग पाहिजे, ओहो, केअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे, जरा केअरिंग पाहिजे. केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे, केला मॅचिंग 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 नवरा पाहिजे. आता बघूया. आता कशाला हल्ली तू? हसली ती फसली. ताई हल्लीस तू, ताई तू बाद झालेली आहेस तू. ओके, 2 ताई बाद झालेल्या आहेत. ओहो, स्टॅच्यू झालेले आहेत सगळ्या. ताई वरती कोण उभे आहे की कळलं तर मला पण सांग बरं का. अच्छा, 2 जण आहेत. ही नक्की ताई काय दाखवते? ताई हातामध्ये काय आहे? लिंबू आहे, सफरचंद आहे, काय आहे? हा ताई, हे ताई कशाला हल्ली ताई तू? तू ताई बाद झालेली आहेस, तू तिथे बसू शकते. ताई वरती तुला कोण कळलं ना किती जण आहेत? नक्की सांगा. ही कोणाला बाय करते काय कळतच नाही. या ताई ते मी बाद झालेले आहेत. हा, हसली की फसली या खेळातून 5 ताई आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये, ज्या खेळाचं नाव आहे एक स्ट्रॉ धमाल. आता हा खेळ असा आहे की तुमच्या प्रत्येक ताईच्या समोर रिकामी बाटली आहे प्लास्टिकची आणि बाजूला स्ट्रॉ आहे. 5-5 स्ट्रॉ आहे. ते स्ट्रॉ एका वेळी एक स्ट्रॉ घ्यायचं आहे आणि बाटलीमध्ये टाकायचं. जी ताई लवकरात लवकर हे सगळे स्ट्रॉ त्या बाटलीमध्ये टाकेल आणि हात वरती करेल ती ताई असणार आहे या खेळाची विजेती. पण तुम्हाला वाटतंय तितका हा खेळ सोपा नाही. हा जो स्ट्रॉ आहे तो उचलताना असा उचलायचा आहे, उचलल्यानंतर तो असा धरायचा आहे. आणि असा बाटलीमध्ये टाकायचं आहे. कसा कसा बघू दाखव. आता कसं वाटतंय खेळ? छान वाटतंय. छान वाटतंय ना. हा
1 2 3. ओके हा भाऊजी बघणार आहेत हे सगळं. हा लवकर. हा हा व्हेरी गुड. हा कसं हा मिशा ठेवणं कठीण असतं. एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी होऊन जाऊ देत. निकाल लागलेला आहे. निकाल असा आहे, दुसऱ्या क्रमांकाची ताई आहे ह्या ताई आणि पहिल्या क्रमांकाची ताई आहे ही ताई. त्यामुळे या दोन ताई गेल्यात आपल्या शेवटच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन तुमचं. खूप खूप अभिनंदन. एक्स्ट्रा धमाल नंतर या दोन ताई आलेल्यात आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. आणि आता बघूया या खेळातून कोण होते विजेती आणि जी होणार आहे या भागाची हुकमाची राणी. कसं वाटतंय ताई? छान आणि खूप आनंद झालाय. खूप आनंद झाला. शेवटच्या खेळापर्यंत आलेली आहे. हो वाटलं नव्हतं. बरं ताई कसं वाटतंय शेवटच्या खेळापर्यंत आली आहेस? छान वाटतंय. छान वाटतंय. मग होणार हुकमाची राणी? होणार. बोल ना. मीच होणार हुकमाची राणी. मीच होणार हुकमाची राणी. बरं बाई तूच हो हुकमाची राणी. चला तर खेळायला सुरुवात करूया. ओके. हा खेळ असा आहे की तुमच्या समोर जो हिरव्या रंगाचा फुगा दिसतोय तो फुगा जाऊन फोडायचा. पण कधी ते सांगतो. संगीत सुरू तुम्हाला इथे जागेवरती नृत्य सादर करायचंय. गोल गोल फिरायचंय. जसं संगीत थांबेल तसं जाऊन तो फुगा फोडायचा आहे. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती आणि अर्थातच या भागाची हुकमाची राणी. ठीक आहे. पण फुगा फोडण्याआधी तुम्हाला दोन्ही ताईंच्या डोळ्यांवरती पट्टी बांधण्यात येणार आहे. शाबाश शाबाश शाबाश. हा शाबाश शाबाश. व्हेरी गुड व्हेरी गुड. अजिबात 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 सांगायचं नाही. अजिबात. हा 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 हा. मागे 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 माग. हा कोण कोण फुगा कोण फुगा कोण. हा फोडत राहा फोडत राहा. हा पाया पडून घे पाया पडून घे. हा फुगा फुटला तरी पण फुगा शोधते अजूनही. सन मराठीकडून आणि 16 सख्यांच्याकडून ही भेटवस्तू. हा आणि याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची आहे. भाऊजींना द्यायची आहे. त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा चहा पीत चहा पीत. हा घ्या कप आणि बसा कॉफी पीत. हा घ्या कप आणि बसा. नाहीत बसत ते. कुठे जातात? नाहीत कुठे जात. हा मग आता लाजत लाजत बोला. हा हा घ्या कप आणि बसा गप. हा घ्या कप आणि बसा ग. हे बरं घेतलं लाजत लाजत. त्या बात आहे. आणि अर्थातच आजच्या खेळाची विजेती आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन.
आणि आजच्या भागाची हुकमाची राणी झालेली आहे रुपाली जाधव ताई, जिला मिळते गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट यांच्याकडून आकर्षक गिफ्ट हॅम्पर आणि मिळतो ह्या हुकमाच्या राणीचा क्राऊन. मंडळी, गणपती बाप्पा यश देत असतो तो आपल्या प्रयत्नांना. त्यामुळे बाप्पाची कृपा हवी असेल ना तर प्रयत्न करणं सोडू नका. तुमच्या प्रयत्नांना, तुमच्या कष्टांना यश मिळो आणि तुमचं आयुष्य मंगलमय घडो हीच मी बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो. आणि भेटूया उद्याच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणीसोबत तुमच्या आवडत्या धमाकेदार आणि मजेशीर कार्यक्रमात. त्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. हॅपीनेस पार्टनर गोविंद मिल्क, द हॅपी मेकर्स आणि स्पेशल पार्टनर डेटॉन. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा.